धुळे लोकसभेच्या निवडणुकीत 15 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दुर्बळ्या गावात संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास कृष्णा भावसिंग पावरा हे मतदानाच्या रांगेत उभे असताना तेथील सतीश वसंत पावरा, विष्णू सुंदरलाल पावरा अशांनी संबंधित पक्षाला मतदान करा असे मतदारांना सांगत असल्यामुळे आम्ही त्यास विरोध केला. त्याचा राग मनात येऊन किरकोळ वादविवाद झाला. त्यानंतर सदर वादविवाद चालू असल्याचे पाहून माझे वडील भावसिंग रेंजा पावरा तेथे आले असता त्यांनी वाद मिटवला. तेवढ्यात अचानक पाठीमागून वसंत मागू पावरा राहणार दुर्बळ्या यांनी माझ्या वडिलांच्या मानेवर जोरदार चापट्या बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच बंदुकीने गोळ्या घालून मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच याबाबत त्याला जाब विचारला असता भीमेश वसंत पावरा, भिकेश वसंत पावरा, सतीश वसंत पावरा, राहुल वसंत पावरा यांनी लाकडी दांडक्याच्या साहाय्याने जबर मारहाण केली. फिर्यादी व फिर्यादीच्या वडिलांना या मारहाणीनंतर जोरदार रक्तस्राव चालू झाला. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. म्हणून या प्रकरणी माजी सभापती व त्यांची मुले यांच्या विरुद्ध मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी 18 जून रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगली येथे दुर्बळ्या गावातील ग्रामस्थ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रतिनिधी अजय भरसट, धुळे. दिनांक 13 मे लोकसभा मतदानाच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मतदान करून घेणारे वसंत मांगू पावरा व त्यांचे मुले यांच्यासह भादवी कलम 307, 323, 324, 326 व 34 लोकप्रतिनिधी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असे या आशयाचे निवेदन आम्ही आज पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेबांना देण्यात आले.